रावशा, ए रावशा, शशा बस जरा तंबाखू खातो. हा होय. रावशाला कशाला तंबाखू खातोय लागा? अरे त्याशिवाय काम होत नाही ती. हा काय माहिती अजून. इथं राहतात जरा. हे नकोय माझ्याकडे. घेऊ नको, थांब, मला खाऊ दे आधी. लय भारी असते काम, सगळे होते, आता आळस येत नाही. हा तू बी व्हायची. हा हा हे मला नको बाबा, चक्कर येईल. अरे नाही येत, लय भारी असते. हा असं दाढत धरायची नसती. काय चक्कर येत नाही, काय नाही का. ठीक आहे, मी खाल्ली. हा 2 मिनिटांनी काढतो. हा बरोबर. हा काय शशा, हो अरे खा पटकन, नको लय मास्तरू. लगा बघ रावशा, नाही तर काय तर होय, चक्कर यायची. हे लागा अख्ख जे खाताय लागा, आणि तुला बरी चक्कर लागली. हा खाऊ का? हा बिंदास. काय होतंय कोणास ठाऊक बाबा. काय नाही होत का. कसं वाटतंय? दूध किती देते जर्शी? दूध देते की 10 लिटर देते की. होय. सकाळी 5, संध्याकाळी 5, दोन्ही टायमाला. मग काय करतोय आता? काय निवांत आहे बाबा. काय जनाबिनार घे आपले. अरे लग्नाचं काय नियोजन लाव की. लग्न होईल की रे, पण जाते लग्न. धंदा काय तर, काय पोरगी विचारते धंदा काय करते पोरग, मग काय सांगायचं पोरला. तुझ्याकडनं बघ की जरा, कुठं पाहुण्यात मेळ बसतोय का. हा ठिकाणी बरं का. बर बघूया काय होतं. ते म्हणते ते शेतीबीज जरा बकळ पाहिजे. होय. पोरगा बाहेर पाहिजे मुंबईला. मग काय करायचं. शेती आहे की आपल्याला थोडी रे, पण बाहेर पाहिजे म्हणते पोरग. नोकरीला पाहिजे म्हणते. आता पोरींच हेच आहे हो, नोकरीला असला तर होय म्हणते ना, सरळ नाही म्हणते. जा मग, मला जायचं राहणार जरा. भेटतो आपण पुन्हा मग. चल. चालते तेवढं लक्ष ठेव. हाय करतो मी. जोडणा लाव. मला जायचं अजून, जाणारला पाणी पाजून. हा तू बसलाय करून, हा आम्हाला ठेवलंय उपाची. होईल रे, नको काय ते करू. चल चल. शशा माझा खास जोडीदार होता.
दारूच्या क्वार्टरमुळे गेला. दारूच्या क्वार्टरमुळे गेला. अण्णा एक क्वार्टर दे रे. गौरे हाय का नाही कोण घरात? चलवाडे गजरे. अरे काका परत पेलं वाटतं. काय झालं बोंबलाय? अहो किती मूड डोसलाय, नीट बसता बी येईना तुम्हाला. गजरे काय बघते तोंडाकडे? वाढ की ताट. अहो कसं कळलं ना तुम्हाला? 2-4 वर्षात पोरगी आपली लग्नाला येईल. गौरे गौरी माझी पोरगी कुणाला देत नसतोय मी. अहो तुम्ही किती डोसताय? पै पाहुणं काय म्हणताय आपल्याला? त्या पै पाहुण्याच्या आईला तोंड बंद करा आणि गप गिळा. ध्यान पडले पदरात. ठरवलं का नाही काम झालं. तांदूळ वाटलं कसं? होय होय त्या बाबण्याला कमीला बी तांदूळ काय. बरोबर देतो नक्की हा. देतो. ए राव साहेब. कोण आहे? अरे मी बाजीला बोलतोय. ये बाहेर काम आणले. ए बाळ्या हा मध्ये मध्ये काय बोल नकोस. बर काय माझी मी मंडप ठरवतो रे. बर नाही तर रावशी आपल्या गंडवण बर बर हसकीने काय ते बोलून बसशील आणि काय ते म्हणून बसत. माझे नाना हा आला का? बऱ्याच दिवसानं आला घरी पकड. अरे कुठलं येणं होतंय? नका सामान लयच वाढवलंयस तुला. चांगला आहे. बरं काय वाचवायचं आहे? मंडप डीजे घोडा सगळं आपल्याकडे. अरे एवढं कशाला? साधा करायचा आहे. लगेच हवी तवा 16वीचं कारण आहे म्हणून आलो तुझ्याकडे. अरे पोपट्या दमलं पोरी बघून कोण देण्याची पोरी कशी तरी जमवली पोरगी. घाम फुटला गाड्या बाबा मला. अरे होय म्हणजे या आधी मी शादी करायची म्हण की. काय म्हणून टाकायचं नुसतं हातन मोकळं व्हायचं. बर चालतंय. हा ये तेवढं. भाजना ना हो संध्याकाळची काय आपली आहे का नाही सोय? रावश्या हा अरे त्याची तू काळजी करू नकोस रे. बर तुला गुडघे मिठी आणतो पहिल्या दहाऱ्याची किती बीपी. हा भाजना ना हा जेवढं सामान हो तेवढं पैसे लागते. धंद्यात दोस्ती नाही हा. आणि दोस्तीत कुस्ती नाही. बघ बाळ्या कसं बोलतोय. अरे पैका काय करतोस तू? फसा नोटा फेसवून दे. हो द्या गाबड्याला एखादं पोर बाळ होऊ दे मध्ये आहे त्याला पैसे तुला. म्हणजे बाजीना ना हा तुझं कसं आहे माहिती आहे का? हा टा 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 टा. बघ कसं
कसं हसतंय ए रावश्या हे काहीतरी मध्ये चाबऱ्याकडे बोलू नकोस पोरला असते अरे ते होय गेला का हा. बघ कसं लाजायला लागलंय मला काम आहे रावश्याला का जा तू बरं जा आसारीकडे जायचं आहे अजून हो बरं जा 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 तू जा बघ तुम्ही चले. तू नको काळजी करू हा काय नाही काय कुठं सांगू नको ए बाळ्या बोलाय पाहिजे ना नावने देखत काय बोल नकोच बरोबर नाही काय बोलत हा त्याला फसवून आणतो मी माल करायला नाही काय तरी वाचायला बोलशील लगीन मॉडल नाही नाही पुरी मिळणार त्या नाही नाही काय नाही बोलत हा जुळवा तेवढं मी त्याला आणतो ए नवन्या अरे ये इकडं ना आलो जरा भाजनानं बोलवलंय ना ना हो त्याच्या पैशाच काय अरे तुला काय करायचं पैशाचं तांदूळ पडू तू एकदाच तुझ्यावनं मग मग बघ पैशाचं बर बर हा. तो कधी आचार्याला हा. बोला की भाजना ना अरे, कळ्या पाडायच्या आहेत त्या बाजी ना हा. आचार्य तुमची तुम्ही बघा बर. मी जातो पुढे मला एक काम आहे ती जा जा अरे नवन्या लाडू पाडायचा आहे ते किती तारीख आहे भाजना ना तारखीचं बोल नकोच का तारखीचं बोल नको आता तारखीचं बोलायचं नाही तसलं काय सुद्धा आहो. चोरून लगीन आहे देवळात तर बरं असू द्या ना मग मला तारीख सांगा की मला पुढची काम माहिती ना मला सांगतो की तुला तो काळजी करू पण लाडू पाडाय तुझी तुमचं लाडू एक नंबर पाडतो बस तीच मला पाहिजे तुमची तारीख तेवढी सांगा आणि डिपॉझिट द्या अरे पैशा तू कशाला काळजी करतोय पैशाची वड चालतंय का भाजना ना हे बी खरं आहे मग तुम्हाला काय काय आयटम पाहिजे ते सांगा मी ते बनवतो अरे नवन्या आयटमची कशाला तू विचारतोय आज हा जिलेब म्हणू नको भजी म्हणू नको लाडू म्हणू नको बासुंदी खावा रवा पाहिजे जे आयटम करायचा बर काय का बोलतोय नवन्या अरे एक लाडू तर ठेवायचं आणि वराड घालवायचं कशाला रे भाजना ना हो बुंदीचे असे पाडतो हा बुंदीचे असे पाडतो बरोबर हजरा माणसाने नुसत्याच जे बाळ्या चाटल्या पाहिजे त्या हा ए नवन्या हा. चांगला लाडू करू नकोस बर. त्या संपत्यानं कळलं का बर बर दे सारा हे धर पिवळे जरात नोट विसायचे आहे ए नवन्या हा आता दिल्यात तेवढं पैसे बर लवकर मागू नकोस काय हा. अरे काम कसं खट झालं पाहिजे हा येऊ का मी बर 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 चालतंय जा आता बघ ना काम ए मोन्या गाव देवात नाचणार आहे का तू होय होय लय धिंगाणाच करणार असं असं नाचायचं पण पोरं लय पाय देत तर पायावर मग आपण पायात पाय घालून पाडायचं खाली हा असं करूया आपण आता मोन्याला का पोरं लय भांडणं करते ती मग एखाद्या तावडीत सापडला ना चोपडच काढायला सोनिया काय रे आमचं सावंत सरला का लय मारते अरे मोन्या ऐक ती गाव देवाला चालली ती माणसं चला पटकन आवरा ए जा पिंकी आम्ही दोघं मागणी ए सोन्या जास्त शानपणा करू नको चला पटकन ए नाही जा आमची आम्ही दोघं जातो बरं बरं जाते जा जा शानपणा दाखवा लागलीस तू आम्हाला भाभी गौरीला बांगड्या भरायच्या पप्पा मला नाही भरायच्या बांगड्या कानपडात जा बरं जा बांगड्या मला कुठे सोडून जायचं नाही काय काम असते तुमचं गावात आलू पटक कर ना आलू 5 मिनिटात बस चिकन्या बोली गिर सायल्या आला का तुला आत्याची पुरगी आहे आला का मला पुरगीच नाही हे लगा सायल्या अरे तुझ्या मामाई पुरगी नाही आला का मामाची पुरगी काय गुडघ्याला लागत्या अरे मग असू दे की काय होतं त्याला अरे मग तिला का काकाला घेऊन फिरू का अरे होईल की परत मोठी त्याला काय कशाला असते पुढे? तेव्हा तिला का अरे असू दे नाही काय होत लय लाजू नको गप तू पहिला सकाळी सकाळी लय डोकं जड झाले जरा उतारा टाकून या लागतोय अगं सायल्या तू लय चिकना दिसतो रे काय लावतो काय नेमका तू तोंडाला म्हशी छान लावतोय काय लावतोय तवा अरे चिकन्या अरे सरजी मामा गावात चाललंय अरे दारूच्या दुकानातच चाललं नाही ना ए नाही लगा सर जे मामा एवढ्या सकाळ सकाळी 10 रुपये जातोय काय तर काम असेल अरे चल जा बघूया बरं चल चल बघू गजरीन सायलेन्स चिखल मारून पाय ठेवायला लावली काय जाऊ
अरे चिकन्या अरे दावान चाललंय सायद्या बघे सरजा मामा किराणा दुकानात गेले चिकन्या अरे किराणा दुकानात बी दारू मिळते चोरून चालू असेल तुला कळतं का एक सायद्या किराणा दुकान मध्ये म्हणलं मेडिकल मध्ये मिळत असेल. काय बोलतोय लगा चल जाऊन बघू बरं चल चल बघू आयला ही सायने चिकल्या गाबडी मला काय आज दारू देत नाही ह्याला काय तर करून ह्याला गंडवून मला आज जायला लागते मारायला. सरजी मामा काय चाललंय मग कुठं काय डाळ गुळ न्यायला आलोय तर सणाला. हा हा बरोबर आहा चिकन्या काय तर घोटाळा वाटतोय मला आधी मधी सण कुठं आलाय आप्पाला बांधून ठेवायला सांगा पुरगी बांगड्या भरती या आलो माघारी. हे सायद्या अरे सरजी मामा गौरीला घेऊन आला वाटतं बांगड्या भरायला. गौरी गौरी ए, चल चिकन्या चल जाऊ मला जाऊ दे. अण्णा एक क्वार्टर दे रे. गौरी बांगड्यात काय खॅट काढले अहो भाभी आमच्या काकाच्या पोराचं लगीन जमले. होय झालं का नाही बाबी. झालं झालं हे आवर की गौरे घरला जायचं आहे. भाभी हे घ्या तुमचे पैसे. चल का उठ. झालं का नाही आवर की. गौरे तू बस 5 मिनिटे. पप्पा कशाला चला की घरला. जा मग तू ना 5 मिनिटं बस तिथं. चिकन्या म्हणलं होतं का नाही सरजे मामा इथं झाला आयला होई गिर लगा इथं झालाय सरजी मामा र कसा प्या आलाय चावरा. बरं चला आज बघू कस पेट चल. बघू. चिकन्या बघितलं का सरजा मामा किती बाद झालाय. होय लगा पाकाला पिऊन पिऊन सरजा मामा बाद झाला लगा. अरे याचं ज्ञान गेलं पाक पिऊन. मग काय गिरग्या. सायद्या अजून एक क्वार्टर घेऊन ये रे. आहे का आकड बघा अजून मागतोय लगा कॉटन. आकड कसं गेल्या. काय लगा पैसे दे सायद्या तुझा नंतर. वाटलो झालं लगा सायद्या. अरे पाक बाद झाले आता अजून बाद होणार. अरे पडेल अरे लागा पडलं. टोपी उच धर टोपी धर हातात धर. सरजा मामा उठा उठा. उठा की सरजा मामा. काय करायला डोक्याला तापायला दमान सायल्या आपण पडल त्यांच्या नादात. आवाजतो का गडी. हे गौरे इकडे सरजा मामा धर सरजा मामा चला घरी लवकर. दादा झाले चला. आईला मेकअप करायचा गौरीला पसंत पडलं पाहिजे. आणि मेकअप करायचा आहे. बस सायल्या बस लवकर. अरे मेकअप कर की. अरे सायल्या मेकअप पोरं नाही ती करत पोरी करते सायल्या. मेकअप म्हणजे चंदन लाव कर म्हणल्यावर करायचं धो म्हणल्यावर धुवायचं. सायल्या सर मागलंय मोठं बोल नको. सायल्या पैसे आणलेत घर उधार नाही मी करणार. करतो का जाऊ दुसरीकडे. अरे बस बस सायल्या बस बस लवकर.
बोला पुरी ना. पिंकीची केस कापायची आहे की. बसा एवढा सायल्याचा नंबर झाला का घेतो. हे सायला झाले तुझं उठ. हे आणे एक वाढव. अरे सायला झालं सर पाठीमागे जा. गौरे कधी व्हायचं जाऊयात का आपण? आणि दादा अरे होते का आवडते का आम्ही जाऊ. थांबा पुरी ना सायल्याच झालं घेतो तुमचं. बसा 5 मिनिटं. रावणे आणि डोळ्यात साबण केला लागा नका मिळू मी लागा आणि अरे थांब की सायल्या. अरे, लय makeup डोळ्यात पाहिजे ना. साबण थांब, केला थांब ना. जरा सायल्या. भया गौरे कधी व्हायचं याच? अगं होतंय झालं. आणि पाणी मार लागेल. हे सायल्या झाले आता उठ. पिंकी बसा. सर पाठीमागे पिंकी. हे सायल्या दे चाप इकडे. घरी घेऊन जातो काय? दे इकडे. घेऊन जातोय मी. गौरे मी कसं दिसते? चांगला ऋतिक रोशन दिसते. आणि दादा ठीक आहे तुझं पैसे. दे इकडे. ए पिंकी चल ग चल. सायल्या पैसे दे की. हे देतो का पैसे पुण्या गाव सोडून चाललोय मी. पैसे बुडवून चाललाय तू सायल्या. अगं गौरी सारी घ्या आपल्या बरोबरीला. जाऊ दे तिकडे तिला लय पाणी लावायला लागते. चल चल. अरे चिकन्या अरे थांब की. अरे आमचे पप्पा दिसले का गावात? नाही तर दिसलं. आणि गौरे लगीन कुणाचं नटलंय कोण? मग तू काय एवढा नटलाय? इन शर्ट काय गॉगल काय कोण बघायचंय तुला? गौरे बघायला लय माणसं आहे ती फक्त तू सोडून. कोण बघायला लागले तुझ्याकडे? देख ना दिवाण चुलीवर ठेवा. जा गपचूप. जा तू दाखव तुला लग्नात कोण कोणाकडे बघतय ती. हातल बाहेरच्या पुरींचा मार. लय नकरा नको करू. हे गौरे जा पुढे बघून कळतंय मला. जा जा. पाहिलं जवा बघताना तुझं माझं नाव. अरे चिकन्या आईला साबण संपत आली काय? ए चिकन्या अरे बोली सायल्या. अरे कसा पण लावा लागलाय. चल गाव देव जाय असा. थांब चल लवकर. अरे चल त्या गावात गाव देऊ राहते. नाही चल लवकर. कसा पण कोण बघायचंय तुला? चल आलो. चल लवकर. चल लवकर. काही शर्ट ही करू दी जागा वर. अरे चल लवकर. अरे थांब हवा आहे का बघू दे. हाय लवकर. ते न आणि तुला काय एवढी गडबड आहे? अरे मी का माझ्यासाठी म्हणतोय मी. मग? तुझ्यासाठीच म्हणतोय. चल लवकर. पोरी आल्या त्या. लय जा ना माहितीये बस की सगळं थांब की लागा मला तर बसू दे. उशीर झाला. चल हो वाजायला लागलेला लवकर. चल लगा लगा काय होतं लगा तू याडाय. हे बुलड्या माकड तोंड्या बॉल लागला असता मी मला. लगा मध्ये कशाला आलाय? मग मध्ये कशाला आलाय? मध्ये कशाला आला? अरे तू मध्ये कशाला आलाय? लगा रंजा लगीना दुसऱ्या जण नटलेली कुत्री लागा. सायल्या सगळ्यांना दाखव कुत्री कोण आहेत ती. चिकन्या अरे राहू दे. गाव देव राहायचा तसा. चल. अरे या असल्याने बेल लय बे दाखवते. चल तू. काय करणार आहे तू? अरे रंजा अरे कशाला वाकडे जातोय तू आता? जग जाणार कंबरचं उडील. मोड दे कंबार. सायल्या पाड रे याला.
कोणा खेळ गेला का तुझ्या ए ला खेळ की ला थांब गेला का तुम्हाला मारशील म्हणून सुचवा लागलो कुठे पडू हा इथल्या तर पडतो बर मी पण मग कमी नाही मग इथं मग आपण जायला जातो मी पण इथं पडणार पटकन कंटेनर भिडले बाबा पिंके ए पिंके अरे सोन्या म्हण्या पिंकी दिसली का रे तुम्हाला गौरे आम्हाला काय तेवढीच काम होती जा घरात बघ जा आता या बुलढे आला पवायचं लिहिलंय उकडायला नाही रे रंजा बाबा जरा टेन्शन मध्ये तुझा पवा मी तर खूप शिकणार आहे लगा मी तर गुटकाच करणार आहे सोनेवाले यार इकडे कुठे चाललाय काय रे हे सोनेवाले यार कुठे चाललाय लगा चाललोय पवायला पवाय चाललाय लगा एखाद लागा माझ्यासारखं घेऊन जायचं तर लगा पवा येतोय का लगा बुलट्या जाता आम्हाला पवा शिकाव की पवाय शिकवतो पण चॅलेंज आहे ना गड पवायला लागेल बुलट्या जाता लगा मला लाज वाटते आईला कशाला लगा मेट रांच्या लागा मंगळ पवायच गिरी बरोबर चला चल चला असू द्या चला इथू बुलट्या जाता मी जातो लगा पळत हो चला हे राजा चल लागा काढा का पुढे काढा का पुढे रांगाव टाकशील की टाकतो हे टाक 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 चिकण्या लगा लय आळूस आलाय बाथरूमला सगळं जा वाटे ना लगा कर घे आंघोळ मग लगा फ्रेश वाटते मग मस्त पैकी बरं बरं करतो आंघोळ थांब माझी उदी तू पहिलं दाद घास ए सायल्या जागेला उठ जा लागा बाथरूमला जाऊन बिऊन ये जा ए तू पहिला बसलाय. दादा घासायचं काय ना तुम्हाला सांगायला माझी मी करतो आंघोळ तोवर ये जा तू आपल्याला जायचा ना चिकण्या लगा आंघोळ केली असते पण मला का ब्रश नाही लगा हे दर की मग माझा प्रश्न का हे का रे? ब्रश घासतोय मी का होतंय काय यार अरे धर नाही काय होत नाही का राहिल्या अरे तू पहिलं थुकशील माझ्या अंगावर उठ गेला का आता तुझा आवर मी उठतो मग अरे पाणी लागा लय गार लागतं लगा गौरे अगं चल की पटापटा दादा नाही तर माळायला जाईल आपल्याला कांदा बटाट भाजीला घ्यायचंय तर मम्मी फुकट घ्यायचं का विकत ग अगं विकतच की ग फुकट कोण द्यायला लागले आपल्याला ए चिकण्या ओरख काय करायला लागला या डागात ओरख लवकर थांबला डॉक्टर का सुटला का चिकण्या अरे तुमच्या झालं पिरू बी येतं का मग ऐकते की ए लगा सायले लगा एकटा एकटा पिरू खातो लागा मला बी ठीक आहे हे जा काय कालवा चाललाय रे सकाळी सकाळी तुमचा चिकना दादा कुठे गेला रे ते तू कशाला एवढं उशीर आली दादा गेला आता माळ्यात चिकन्या लेका लाज बाळग जरा एवढा उशिरा दात घासतोय आंघोळ करतोय बापाला लावलाय कामाला आणि तुम्ही हा ना माझ्या अगं नाही का ते रोज लवकर उठतो ती जरा रातच्याला झोपाय उशीर झाल्यामुळे आज जरा उशीर ना उठलो या मम्मी पावशी माणसाचं तोंड बघायचं नसतंय म्हणते ती ना ग ते माकडीने कशाला संकट आणले ग कुठे रे माकडे गेली पळून ती आता बरं गौरे मी येते जरा त्या म्हातारीकडे जाऊन मला माकडीन म्हणतोस काय थांब आता ए गौरे ना गे गार लागते गौरे थांब 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 गौरे अगं थांब गे अजय त्या शेतात कांदा बिंदा केलाय की नाही केलंच की केलं ते होय मम्मी मम्मी
गौरे थांब. मारायला काय रे झालं चिकण्या? गौरे आत्या म्हणून वाचली परत दाखव तुला परत थांब आता आत्या म्हणून वाचली या. बरं बरं बघ आता. लगा रंजा लगा ती चिकन ती ही गावलं ना काय त्याचं नाव सायल्या हे बेकार चोपणार आता त्याला सुटी देत नसते. तरी तुला सोडलं का लेट जोरात मागचं मारलं. गौरी तू गणिताची वय पूर्ण केली का? अगं नाही केली पिंकी मी. जाऊ दे बघूया शाळेत काय होतं. गाडी कामावर घातलीस. गौरे इकडे का तू? गौरे जाऊ नको ती गुंडे लय बेकार आहे काय पण गौरे मला कोणाला वाटली? तुलाच म्हणली की अजून कोणाला म्हणतीया? गौरे थोड सांभाळून बोल आम्हाला बोला येत नाही मग. अय तू काय शाना आहे बाई घुबडा. शाना गेडा धावा तुला. मग तू कशाला गाडी आडवी मारली बुलड्या? गौरे तुला गाडी थटल्या बोलायचं मला सांगेन तुला उगा लट करायला नाही. सांग बरं बघू काय सांगतोयस? जा उत्तर खाली. गौरे गपचूप जाणार खाचाला मार खायला तुझा बाप आणायला गेला. बाप सुपून काढल्यावर कळेल. लाव बघू हात. आता कळलं काय माझ्या नादाला लागायचं नाही बुलड्या. असं चल चल रे चल पिंकी. गाडीला काय झालं का खत त्याला सपला असलं उत्तर कल लागा बस तुला का निवड आपला मागे लागा हे ए यार गपकी चल किशाची स्टोरी सांग मला. तुला काय कशाची स्टोरी ऐकायची रे? मला ऐकायची आहे चल. मला माहित नाही पूर्ण स्टोरी. मावशी काकू केलो. अरे का फिरताय बाबा इकडे तुम्ही? बोलाय बाबा आमच्या 2 मांजरे मुठ्या चुडी मारता का? आयला बाबा काय राव तुम्ही काय रे जायल्या? अहो बाबू नाना ओळखलं नाही का आम्हाला? अहो आम्ही सायलेंट चिकनी आहे. तुम्ही ओळखलं नाही का आम्हाला? आम्ही चोर मारा आले माराय कळलं का? गस्त का तू गस्त गावात एका ठोक्यात चोर मेलाच पाहिजे. मग बघितल्या का टकाच्या द्या. चिकन्या चल पत्र्यावर चढूया. पत्र्यावर कशाला? अरे पत्र्यावर चढल्यानंतर कळतं हालचाल कशा आहे माणसांची. अरे सायल्या पत्र लय वाचतय लगा आणि गावातली माणशी आणि ती चोर समजून आपल्याला मारते तिकडून. अरे तसं नाही वर बसल्या ना गावातल्या माणसाला तर काय कळतंय. चल वर चढूया. बर चढ चढ. इधर काठी चढ मला वर. अरे तुला का चढाई नाही पडायचं लगा. अरे अरे नीट याला धरकीवर. अरे त्याला त्याला धर अँगल वर. मीर येणार राहू दे. अरे मला की वर बरोबर काटे तर आम्ही आलो वर. अरे ते नवसायल्या. अरे पण दिवसाची गस्त कसली र? अरे चिकन्या दिवसा गस्त काय सांगू का? कारण की गावात नवीन माणूस हिंडतो या काय बी घेऊन हिंडतो या. बरोबर आहे. त्यामुळे दिवसा गस्त घालायची आणि त्या तिथनं जाऊन बघायचं लपून. बरोबर दिसला का चांगला चुकून काढायला. चला काय नाही रे काय पाहिजे? तुम्हाला काय कळत नाही मला काय आवडतं. काय आवडतं तुला? घ्या की काय तर कुरकुरे. कुरकुरे डोळकं द्यावं. शिकून ठेवलं रे
ठेवा जाय बस चिमड्याचं बघ चांग खा चांगलं आजोबाबा हा मला दोडका आणली हा. आणि खाताय तुम्ही मला पण द्या की की तुला की मला चांगला पार्टी करायला लागलास की तू आज पार्टी तर माझी पार्टी होय बड्डे का तुझा बड्डे नव्हे बड्डे मी दिलं रे पार्टी झाली मग माझी चांगली पार्टी आहे पैसे आमचं जायचं तुमची पार्टी व्हायच्या हम्म. हा ए झाले का चल ए बुलट्या काय फिरतोय रे आता मला काय माहित नाही चोरती सुटली ती अरे नुसते काटे आपटू नका हा बाजना ना हा तुम्ही तुमची आई सांभाळा आम्ही आमची सांभाळतो ए आमच्या आईचं नाटक नको चिकन्यान सायला रात्र आणि दिवस नुसते झटत्यात ध्यान ठेवून आहे तर कोण जातंय कोण नाही ते कळलं का अरे कोण आहे रे ती अरे वर येऊ का खाली येत नाही लगा चिकन्या आता बुलट्यानं बघितलं काय लगा आता मग तुम्ही मारला का चल चल लवकर, खाली चल पुढं. बघा बाजना ना सायल्या चिकण्या चोरी करतात अरे बुलट्या आम्ही काय चोरी करायला चाललोय पत्र्याव आम्ही गस्त काढायला चाललोय कळलं का ती कशाला करते तर मग ही कोण आहे आता गावल्यात चांगले तावडीत धावती की चोर आहे कोण आहे तुम्हाला ए अरे खाली या अरे चिकल्या चिकल्या अरे चिकल्या चिकल्या चोर गेला तेव्हा चोर गेला चिकल्या चिकल्या अरे सायल्या उठ काय लगा चावळ तुम्ही लगा मी लगा इथं बिलू कसली फाटली माझी माहिती आहे का आहे का झोपीतच आहे लगा अरे दिवस बघ कुठं आला पाक वर आला लगा बोल घरी जायचं दादा वाट बघत बसला असेल चल चल एवढी सकू मावशी वाकड देऊन जाऊया आपल्या घरी अरे उडकी चावळते लगा सारखं लगा भ्या दाखवतोय निम्या रातच लगा तुला कळत तुला चोर आल्याने एकदा चुकून काढलं का ना आपल्याला होय होय गडी गाडी ते वाकड गोंडळ नीट गडी घाल अरे घे क्या घे. चिकन्या आपण दस्त घालतोय खराय हं. पण एक दिवशी आपल्याला चुकून काढणार नाही ती ना आयला होय लागा चिकली त्याचं एक ब्याज आला का फार म्हणून आपल्याला चोपली विकली तर काय करायचं हा? मग तर काय लागा चल चल सकू मावशी तेवढी वाकड देऊन जाऊया घरी आता सायलेलं का आपल्याला ती वरनं उडतं ते ड्रोन गावल का रे ड्रोन असं नाही फ्रेंड असू दे एका काठीत नीट करतो ते गावते का आपल्याला लय वरनं उडतं चल तू. घाव दे तर सायल्या सरजी मामा गौरी एवढं सकाळ सकाळी गावात कशाला आले असतील रे दुसरं काय काम असेल त्याला प्यायशिवाय काय काम आहे का होय लागा फेला झाला असेल दुसरं काय काम असेल तेव्हा रे औषधं नीट खायची हा सगळी व्यवस्थित एकतर रातभर झोप नाही डोळ्याला मला लई काम माहिती चल तुला सोडतो पटापटा मला गोळ्या खाऊ वाटत नाही लय कडू लागते तुझा बा काय लावेल कानाखाली झमाझम चल की गौऱ्या उचल पाय बराबर अय सरजी मामा कशाला आला एवढ्या सकाळ सकाळी गावात अरे चिकन्या आता चोरांचे गाय घातल्या 8 दिवस झालं पिसळ उठवून ठेवलाय तिने अरे त्या चोरांच्या भ्यान तर पोरगी आजारी पडली माझी अरे चिकन्या हा अरे ह्याच्याच्या वासाने पोरगी आजारी पडली असेल आणि चोराचं नाटक सांगतोय अहो सरजा मामा गौरी आजारी पडली आणि कशाला एवढं पियता सरजा मामा चालाय पियत नाही तुम्हाला नीट चिकनू हा नाद 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 लागतो 10 रुपयाला नाद अवघडायला का सायल्या पप्पा हा? मला काही इथं थांबू वाटेना चिकन्याला मला घरी सोडायला सांगा चिकन्या हा गौरीला तेवढं घरी सोडतो का रे होय होय सोडतो की सरजा मामा तुम्ही जावा आता मी सोडतो मग गौरीला घरी सोडतो का नाही होय होय सोडतो म्हणले की आता हा, सोड जा मग जावा जा तुम्ही घरला. हा. चल ये गौरी चल
गौरे एवढं सकाळ सकाळी कशाला आलती का दवाखान्यात? काय झालंय तुला? सारखा तापच येतो या. कसं काय ग? काय माहिती. गौरे औषध नीट घेतले ती का? नाही तर ताप निवायचा नाही. तू पितो का थोडं माझ्या वाटणीचं औषध? अयो गोड लागते की औषध? ए सायल्या ते आजार आहे ना, ती कशाला चेष्टा करतोय रे? अरे कशाला शाळेत जायला लागते म्हणून नाटकं करायला लागले. तू जातो का मग माझ्या वाटणीचं शाळेत? मग तुला कळेल काय असतंय ती. आणि जातो की तसं बी शाळेत लय मजा येते. पहिलं का हे चले बरं गौरीला घरी सोडून ये. आपल्याला घरी जाऊन परत आंघोळ करून झोपायला जायचं. रातभर झोपून नाही. चिकण्या गौरीला मध्ये घे की. गप कडू ती आधीचा आजार आहे का बस. अरे चिकन्या बोली गौरी माझं पाय दुखायला लागली ती जरा बसूया का इथं? कशाला बरं बस बस गौरी जरा बस बस सायल्या जरा बसू दे जरा. हे सायल्या उठे पलीकडे बसतो. गौरीला अलीकडे बसू दे. ऊन लागायला लागले. ए गौरी वरती घे बस पलीकड. बस गौरी इथे बस. खाली बस. चिकन्या बोल अरे की. मला लय भ्या वाटायला चोरांची. कशाच बे वाटायला लागले ग? अगं येड्यात करू नको. चोर नाही ते काय करत भिऊ नको. तू येतो का रातच्याला आमच्या घरला झोपायला? अगं गौरे मी तुझ्या घरी झोपायला गावात कोण गस्त घालायचं का? दुसरी पोरं नाही ती का गावात गस्त घालायला? तसं नाही गौरे सगळं गावच आपलं आहे त्यामुळे गस्त घालायला लागते गावात पण. पण गौरे तू पिन पोरी गोळा करून गावात गस्त घाल की ग मग. चिकन्या पोरीची गस्त मग काय असते गौरे? पोरी बी गस्त घालून चोरासनी मारतेले माहितीये का? चिकन्या चल बाबा तू. तुला बोलायचं मला जमायचं नाही. चल बर चल चल. रातभर डोळ्याला डोळा नाही. हे चिकण्या तर कशाचीच मदत करत नाही. भिजवायचं राहिले शात आणि त्यात लाईट एक बोंब करते सारखं लोड शेडिंग. अरे सायल्या कशाच चोर कशाच काय लागा रातभर डोळे फोडलं. अरे सायल्या अरे उठ उठ. अरे एवढा काय एवढी झोप आली कडून मी जागलो तू कशाला झोपती या? चल चल. आईला पोरं अजून आलेलं नाही. ते लवकर जाऊन शेताला पाणी पाजलं पाहिजे. चिकण्या सायल्या हा ती झोपाय घालणार आहे घडी. चिकण्या सांग की दादाला का भेटतोय? अहो दादा ती गस्त घालायला गेली तू रात्री गावात. अहो दादा हो गावात हेलिकॉप्टर आणि ड्रोन फिरते ती गर 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 त्यातलं पैसे बी काढून येते. तुम्ही जरा जपून राहा. अरे सायल्या काय हो? अरे चोरासने माझ्याकडे काय मिळणार आहे? तंबाखू पुढे आणि चुन्ना डबी शिवाय. अहो दादा तसं नव चोर आहे का नाही रातच्याला ती कसली ड्रोन असते की ती सोडते ती वरनं घरावनं. बर कोण कोण झोपले कोण जागा आहे सगळे बघते ती. तर पण रातच्याला येऊन घर फोडते ती. मग चिकण्या सायल्या काय हो? जरा वायसी बॉडी बनवा नाहीतर चोर गस्त घालणाऱ्याला चोपून काढतेली. अहो दादा तिलवड आहे माझी. एका ठोक्यात गारच करीन पाणी मागायला लावेन. वारच स्टील बॉडी. ते बघ मागणं कुत्रा आलं बघ. चावल बघ. अरे नाही सायल्या दादा चेष्टा करते उगा. वारच चोर धरणार. रात्री पॅन्टा नीट घालून झोपा नाही चोर रात्री चड्डी काढून निघतेली. अरे सायल्या कुत्र बघितली की तुझी चड्डी बोलली होती आणि चोर धरतो या. अरे चिकण्या छडी काढून नेल्यावर अरे सायल्या घरी दुसरी चेडी नाही बी. ती घालून यायची डबल झोपायचं. कायला काय ती दादा काय बी बोलते उगा. आज चांगली गस्त घालू. गावात नवीन माणसं दिसली का अडवायचं आणि विचारायचं. कळलं का? होय लागा सायल्या. बरं दादा तुम्ही जावं आता शेतात. होय होय आम्हाला कटाळा झोपू दे जरा आता. अरे सायल्या अरे बस जरा. अरे रातभर मी जागलो तू झोपायला लागलाय. मी झोपतो मला झोप आली. पाय काढ की.
चढायला काय झालंय? तुझ्या आई मेल्या का बा मेलाय? चल चल की बरा त्या गजरीने एक डोकं फिरवलं नाही, तिचा राग तुझ्यावर काढायला नको ना, वडील झाम झाम करून. चल पटकन. का बाबा सारखा आम्हाला दारू घेऊन त्रास देताय? गप बसते का नाही तर वडील बघ आता. चल गप. आहे का? अरे सायल्या, बोल काय काम काढलं मग आज? काय नाही काम काढलं. सायल्या चूल पेटवी लागा, एवढी पेटणं झाली लागा, सकाळ जर ना तू आंघोळ केली नाही अजून. इथं नको तिथं जाऊ, आडशाला उभं राहू. ए सायल्या, असलं चाबर बोल नको, दादा आहे तिथं, आपल्या दोघांना मी शिव बसतेल्या, कळलं का? काल गौरीला चिटकून बस. अरे अरे नाही रे सायल्या, काय अरे चिकन्या, बोला की दादा. आंघोळ बिंघोळ काय करायची की नाही? करायचे पाणी तापतंय हो. ते सायल्या बघ कसा आवरून आले या. कशाचं कडं आंघोळ करतोय तेव्हा? पारूस आले दादा ही तिनावर डोळ्यात चिपड दिसते, हातपाय तांदून आले कडू. अरे तुझं बघ. बर बर दादा, त्याचं सांगतो या. तानाजीराव, पाहुणा आले ती दिसते का नाही? अरे ह्यो पाहुणा तर आमच्या 5वीलाच पुजलाय. तानाजीराव, अहो पाहुणा आले ती दिसते का नाही? अरे दाजी, तुम्ही अचानक कसं काय आलाय? तानाजीराव, कळत नाही असं करू नका. गजरे आल्या का नाही तेवढं सांगा. अहो दाजी, खाली बसा. चिकन्या, हा तुझा आवर आणि म्हाताऱ्याला चाटा काय सांग. बर बर सांगतो. चिकन्या, ह्याला गरम चा लागत नाही, ह्याला गार चा लागतो. आईला वासाड, किती मोठं बोलतय. सायल्या, आगाऊ बोलू नको. तुला यातलं काय बी माहित नाही, नाहीतर वडीन झमाझम कान पडात. नालाय का, मोठ्यांच्यात बोलायचं नाही मध्ये. सायल्या गप्र तू. आणि तानाजीराव, मला ये नाही बसायला. गजरे आल्या का नाही तेवढं सांगा, आणि पाठवता का नाही बघा, नाहीतर बघतोच तुम्हाला. गौरे तू बस इथं. गौरे गप गप रड नको. गौरे, काय झालं ग? अरे काय नाही, रात्री मम्मी पप्पांची भांडणं झाली आणि मम्मी गेली कुठतर रागानं. हा, कशाला? हिच्यामुळेच गेली असेल निघून. सायल्या, उगा तू माझं डोकं फिरवू नको काय, त्याच्यात माझी काय सुद्धा चूक नाही. बरं ती जाऊ दे गौरे, तू आहे ना आता बरी? होय, मी हाय आता बरी. चिकन्या, कशाला त्या बघ सोंगाडी. गप्पी कडू इथे माझी लिंक तुटते. बरं ती गौरी असू दे, आता असेल इथं कुठं तर येईल माघारी परत. ए काय असती गौरी? चिकन्या, काय ग? आणि मला भुका लागल्या. भुका लागली त्या? होय. बरं चला आपण जाऊन जेवण करू. चल. चिकन्या, मला बी. ए तुझ्या घरी चले, कधी मिळालं नसते का करतोय लगा उपाशी आहे बी. राजीना ना, हा गजरी काय सापडणार का? रान चाळलं सगळं. ए सर्जा, शाण्यानं दडवून ठेवली असेल. चल बघूया. चल बघू. हा, लेका मरचिल लेका दारू पिऊन. हा राजीना ना, हा, गजरी गावाला पाहिजे लागा. अरे गावची चल, तू कशाला काळजी करतो यार? मी गावात गजरीचं कापवायची नाही ती करवाटा. ए तांजा, आई ये की बाहेर. आलो की. बाजीनं ना. हा, असू बघा. मग कुठं बसू? काय बसतोय बसा. ए पोरानो, तू पाणी घेऊन या रे, आणि चटई पण घेऊन या. बाजीनं नाही आला ती. धरा दादा पाणी. तोंडावर हात फिरव. झोपू नको म्हणतो झोपतू यास. कशाचं झोपते? दारू पिऊन आलाय एवढं कळत नाही बे. अरे तांजा,
या का ह्या पाण्यासारखा निर्मळ सायच्या अरे कशा काहीतरी म्हणून बसतोयस तू हा तर रोज गुलाबाची फुलं आणि झेंडवाची फुलंच पडतात माझ्या बहिणीच्या अंगावर. तानाजीराव हा अरे काय तुम्ही करण्यात सेव आहे का? आता कोण करते तुम्ही? अरे कशाला ध्यान देतोय ह्याच्यावर तू हा? अरे गजरीचा संसार मोडल र. मोडू दे मोडला तर हा याला पिण्यातनं वेळ मिळतोय का? पार पाठ सुजवून ठेवल्या माझ्या बहिणीची. असं मारत्यात वय ढोरागत. दाजी ना हा दोरागत मारलंय म्हणतोय हो मग मी इली कशी नाही? अरे मला काय विचारतोय विचार की त्याला. तानाजीराव लय महागात पडेल ठेवून गे लागेल गजरीला कायमचे. अरे घेतो की ठेवून. सख्खी बहीण आहे माझी, काय भेटतोय का? ए तांजा हा त्याच्या नादा लागू नकोच उलट्या डोक्याचा आहे. त्यानं बी माझा नाद करावाच. बन दिल्या म्हणून इतकी वर्ष ऐकत आलोय, पण आता नाही सण होणार. अरे लय टकोर आहे ती. लई टकुरस सांगू काय मग? दाऊ काय लांब साध्याचा इतका दाऊ बघ तान्या बाजी ना याला सरळ सांगायचं शर्टाला हात घातलाय. ए तांजा अरे आम्हाला मेटवर आणली भांडणे का पेटावर आणली रे हा? अरे बा काय करतोय? कशाला सोडवतोय? हळदी वासड्याला. ऐकून घेतोय. चिकन्या मला तर घरीच जावं वाटना. का ग गौरे? पप्पा मम्मीचं भांडण ऐकून मला तर वैतागच आलाय. गौरे नशीब लागतं चांगले आहे बाप बेटा आहे. नको येड्यागत करू. सायल्या मारच खाची उगा वाकडं दाखवू नको. पप्पा सारखं पितोय. गप्पी कडू सायल्या ती रडायला लागली ना. तिच्या डोळ्यातून पाण्यात राहिलं का बघ. चिकन्या मला तर तुझ्या जवळच राहायचंय. तू सांग माझ्या पप्पाला. अगं गौरे मी कुठे लांब आहे? आपली रोज भेट होतीच की. चिकन्या लय लाडी कुठल्यावर बसू नको. बाद झालं पंचायत बोल ना. चल कामाधंद्याचं बघू. हे तू लय कामाचा केल्याचा माहिती आहे. गौरे तू बस इथं आम्ही जातो आता. बरोबर चले चालेल. गजरे बेता नाही. गौरे हे गौरे तुझी आई आली बघ. मम्मी असू द्या गप्प. पप्पा कसे करायला लागले ते आले ना आता. बघतेस ना ते पप्पा कसे करायला लागले ते. किती दारू पिऊ लागले बघते ना तू. आले आता. ए यार गपकी चल की कशाची स्टोरी सांग मला. तुला काय कशाची स्टोरी ऐकायची रे? मला ऐकायची आहे. चल. मला माहित नाही पूर्ण स्टोरी. नको चल. ऐकायची आहे का? ऐकायची आहे. अरे सायल्या तुला काय ऐकायची स्टोरी? मला ऐकायची आहे स्टोरी. चल तुला काय करायचं आहे? सायल्या होगी इथं रावशनाना बसले. विचार तुला काय विचारायची सगळी स्टोरी. रावशनाना काय रे पोरानो? काम आहे तुमच्याकडे? माझ्याकडे? हा या बसा. रावशनाना आम्हाला शशी स्टोरी सांगा की. अरे पोरानं कशाला मला ते शशीची स्टोरी सांगायला लागते? नाही मला जमलं नाही. का हो काय झालंय काय ती तर सांगा की. ऐकायचं आहे तुम्हाला? हा बर ऐका मग. चिकन्याने सायल्या हा त्या दिवशी मी आणि शशा पोरगी बघायला गेलतो. त्याच्या पुढचं काय मला नाही सांगत. शशा हो आलो बाबा एकदाशी. बर पोरगी नीट बघून घे. पुन्हा असं तसं म्हणत बसशील. नाही रे रावशा. हा
आता तू आणलंय म्हणल्यावर तूच जरा बोल व्यवस्थित. मी आहेच की, तू कशाला काळजी करतो. चल चालतंय चल. राम राम. राम राम पाहुणं, बसा या. पाणी घ्या. राणी चहा घेऊन ये. हो पोरगी नीट बघून घे. होय होय मुकी बिकी आहे का बघ. होय रे. पाहुणे काय बोलायचं आहे ते मुलीला बोला. बर बर बर. मुली काय नाव काय तुझं? राणी आप्पा जाधव. बर. शिक्षण किती आहे? 7वी. स्वयंपाक करता येतो ना? होय. बर ठीक आहे. शशा हो अरे झालं का नाही बघून? पाहुणं झालं बघून. होय होय चालतंय जाऊ द्या पोरीला मग. जाऊ द्या जाऊ द्या. चालतंय चालतंय चालतंय. ठीक आहे. नंतर तुम्हाला फोन करून कळवतो मग. होय हा बर बर चालतंय. आता येऊ का मग? हा चालतंय चालतंय. हा हा नमस्कार. नमस्कार. राम राम. ओके. कसं काय वाटली मुलगी? लगा रावशा पहिल्यांदाच मी पोरगी पसंत केली आहे. बघितलं कोणी? बरं पाहुणी काय मागं म्हणत होती रे? पाहुणे म्हणून थोड्या वेळ सांगतो म्हणत होते, विचार करून जरा. मग लागा फोन तर लावून बघ की काय म्हणते ती. बरं ठीक आहे, तू म्हणतो तर लावूया. लाव की फोन. हां नमस्कार. पाहुणं मागाशी नाही का आलो होतो मुलगी बघायसाठी? हां हां ते आमच्या मुलाला एक नंबर मुलगी पसंत आहे म्हटले. काय टेन्शन नाही. आता फक्त तुमचीच वाट बघतोय आम्ही होकाराची. हां अरे बाप. बर बर ठीक आहे ठीक आहे. काय झालं रावशा? अरे काय म्हणते ती पाहुणी? का नाही म्हणतात पाहुणीला. लगा रावशा पहिल्यांदा मी पोरगी पसंत केली ती गिरा. लगा डबल फोन लावून बघ, विचार त्यांना एकदा. नाही लागा आता नाही म्हणलं आपण तर काय करायचं. जाऊ दे तुलाही नको टेन्शन घेऊ. बघू दुसरी आपण. अरे एक नाही मिळालं म्हणून काय झालं? मिळेल ना कोण ना कोण. रावशा लागा आता मी लगीनच करत नसतो. इतक्या पोरे बघून एकदाच आता पसंत केलं मी पुरीला. तू नको लई टेन्शन घेऊ. करू आपण काहीतरी. जा आता बरं तू घरी जा. कुणी तर आई घातली असणार आहे, त्याशिवाय माझं मोडलं नाही लगेच. कुणी तर काडी कवली. घरी जावं काय करावं? घरी जाऊन तर काय करू? 10 रुपयाशिवाय नाही मिटायचं. बघतो आता. शशी कधी आला? 10 रुपये लागला का? आधीच माणसं मारायला लागले दारून दारून. आणखी 10 रुपयात आहे. मी आता उठारे राहिलो. घ्याय द्या का काय? घेतल्या का? राम्या गप जरा, मी टेन्शन मध्ये. आणि दारू बंद करायची उद्यापासून. माणसं किती मारली मग. मी आता पिऊन मला माझी हाडकं वड्याला चालली. हे अण्णा एक क्वार्टर आण रे. नको क्वार्टर पिऊ नका भाऊ.
बरं घेऊया दोस्त आहे म्हणल्यावर घ्यायचं काय पाहिजे का उद्यापासून सिगरेट काढा डबडे घ्या. हा बस ना दुकानदार आनंद दारू चांगले ना पाहिजे खातो आता दमान घ्यायची उद्यापासून बंद करू. माणसं लय मिली दारून गावात लय मिली. आपण बंद करू बदाने सिगरेट आणले का? हा वजनात घ्यायची दारू चांगलीच नाही पण उद्यापासून बंद करायची. कडे पितवी आता कडे पितो दारूला लागत नाही. आपले काढे पितूला पाहिजे दारू पण आपलं तकोर फेर बाहेर होतं बाबा. वजनात घ्यायचं बरं का. उद्याचं काम नाही पाहिजे. माणसं लय मिले दारू. मला सिगरेट वाढा येत नाही. असं आपल्याला उद्या लय काम आहे. त्या माणसाला मिळे गावात आपण दारू प्यायचे ना. माझा भाऊ आता आपण आणखी घेऊया का दुसरी मागू. माझी आणखी एवढी राहिली आणखी मागू. अजून एक अंडर बाटली आणखी मग माझ्या थोडी आहे मग घेऊया का तू आणखी एक आणा घेऊया. आजच्या दिवस घे उद्यापासून दारू बंद करायची. बाटली एक आहे ना मला एक बाटली द्यावा आम्हाला. फक्त उद्यापासून प्यायची ना दारू. आजच्या दिवस घ्यायची. माझ्या एवढी अर्धी राहिली आणखी. आता बरं सगळी केलं का म्हणा माणसं मत तेव्हा मी माझी ओळख मला भेट आहे काय म्हणतो आपल्या झाल्या माझी जोडी झाली. हा एवढी किती बेला मी आणखी दामान घेतो. चल तीन गेलं का देतो ना गा भाऊ. उद्या सकाळ गेलो ये मग देऊ सिगरेट पटो गेलो क्वार्टर बरे हे हा लय घेऊ ना. राम्या तुझी तू पी रे. पण माझे मी पितो तुम्ही लय प्यायचे नाही. बस करा की झाले तुमचे आज किती पित आहे. अण्णा तू शांत राहा. तुम्ही अण्णा मग आम्हाला आजच्या दिवस घ्यायचे असलं मग आहे का ना उद्या दारू बंद करू पण व्यवस्थित माझा. आपली कामापुरती आता झाल्या बंद करू. दारू लय होत्या. आता मी
काय थांबा आता घेऊ नका काय बोलू पटाती दुखतंय का मला बघू बरं मग आईला शशा गावात बी नाही चौकात बी नाही नेमका गेला कुठे आता दारूच्या दुकानात तर नसेल ना बघतोच शेजा तुला लय झालं माझं मी चालू तुझा तो त्यांना माझं मला लय झालं मी चालू घरी शशा अंडर क्वार्टर अरे इथं आहे तो बस करा लई झाली तुम्हाला हे आणण्याचे पैसे देणार नाही क्वार्टरचा मरसाल फिरसाल बस झाले की आता अर्धी क्वार्टर काय करायला लागलाय तो सोड रावशा क्वार्टर सोड 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 रावशा सोडू का रे रावशा